नमस्कार. काय? काय काय म्हणायचं काय याला बाबासाहेब? गणपुले आणि साधिकांसारख्या नेत्यांची लकर जर तुम्ही अशी वेशेवर टांगणार असाल. विरोधी पक्ष एवढा माजला असेल याची कल्पना नव्हती. तर काय म्हणा मुठ्ठाळ, ज्यानं केलं तो माणूस बुद्धिवान खरा. त्याला म्हणाव बॅनर लावा, ढोल वाजवा, पण पक्ष उधळू देणार नाही. हायकमांड काय म्हणते? लांछनास्पद आहे सगळं, लांछनास्पद. पण अशा बऱ्याच लांछनास्पद गोष्टी चव्हाट्यावर येत नाहीत. दैसरच्या बाईचं प्रकरण दाबलं गेलंच ना? तशी कर्तबगार मंडळी राहिली नाहीत आता. या तर पक्षात मंडळी, आम्हाला आपण इथं जमलो आहोत ते मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यासाठी. मंत्रिमंडळामध्ये तरुण रक्ताचा समावेश करणं जरुरी आहे. ही फाईल म्हणजे अनेक दोषी रक्तांची पुंजी आहे. त्यांचा पैका, त्यांची इस्टेट, त्यांच्या बागा, हेच खरं विरोधी पक्षाचं भांडवल आहे. मग हे असे बॅनर लागतात. हायकमांडला ही फाईल देण्याचं मी आता तरी टाळतोय. कारण सरळ आहे, मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तरीही पक्षांतर करणारी ही मंडळी नाही, हे मला समजायला दाखवून द्यायचं. नमस्कार जी. वो तालिया बाबा साहब कुछ सुना रहे थे. वो जी हाँ, जी बिल्कुल जी. बिल्कुल सही है जी. जी साहब, अभी देता हूं. हेलो, हाँ जी, हाँ जी, जी जी, हाँ जी, हाँ जैसे आपकी इच्छा. मंत्रिमंडळाची पुनर्रचना इतक्यात करता येणार नाही. नमस्कार सर. येतो साहेब. मला वाटतं आपण स्वतः दिल्लीला जाऊन यावं असं आहे. सावंत मुठाळांची प्रकरणं दिल्ली दरवाजावरती टांगायला फार कष्ट घ्यावे लागणार नाही. तो फोन लावा पुरुषोत्तम. मी पुरुषोत्तम कांबळे. ठीक आहे साहेब. संपाची काळजी नको साहेब. कामगारांचा म्होरक्याच संपाच्या ऐन काळामध्ये आपल्या पोराला शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतोय साहेब. आपण त्याला मदत करायला हवी. त्याच्या शिक्षणासाठी आपण आपल्या निधीतून पैसे, नंतर मग गाडगिळांचं वर्तमानपत्र आपल्या हाताशी आहेच. पुरुषोत्तम, तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला तवाच दिसले होते. तुमच्या पायात आता बेड्या घालणं आवश्यक आहे. तुमच्या ताईसाहेबांनी विचारून बघूया. बघूया सुचतंय काय एखादं चांगलंच स्थळ. विचारूया ना, विचारूया ना.
किती दिवसांनी भेटायला येत आहे? म्हणजे माझी तक्रार नाही हं, उगाचच एकटं एकटं वाटतं. तुला इथे पाठवण्यामागे कुठलाही हेतू नव्हता ग, पण तुझी काळजी खूप वाटते. जयंत दादा, अरे उगाचच म्हटलं मी. एकटं कसं वाटेल? शकुते, लहानपणापासून एकटं राहायची सवय आहे मला. जन्मदाते म्हणजे मुद्दल की नाही हो, आणि मुले त्यांचा नफा. खरं तर व्यवहारात नफा सोडून कुणी जात नाही, पण माझ्या आई वडिलांना देवानीच हाक दिली. दिले हे हात सोडून. इब्लिसे व्यवहारही नव्हते, दुसरं काय. कमली, आमच्या भावनात का त्रास करून घेतोस इतका? ही पावलं सुद्धा दुडू दुडू धावलीत ना, ती अनाथालयात. कुणी पायात वाळा नाही घातला, बुटू नाही घातले. कधी रागानी आठवणीनी रडायला आलं ना की तोंड खुपसायचं मातीच्या कुशीत. मग कोणीतरी येऊन फरफटत घेऊन जायचं आणि मातीतून सारवलेल्या जमिनीवर बसवायचं. त्या सगळ्या सवयी लहानपणापासून गोळा केल्यात. तू काळजी नको करू माझी. मगाशी म्हणालीस एकटं एकटं वाटतं, आणि आत्ता म्हणतेस एवढ्या मुली आहेत ना माझ्या बरोबर. माहेर वाशिण, कुणी टाकलेल्या, नाकारलेल्या, अनाथ, विधवा, बालविधवा. एकटं कसं वाटेल? तुमचा मायेचा हात काही कमी आहे का रे? उष्टावलेल्या अंगाला हळद लागलीच पाहिजे असं थोडंच आहे. आता मला इथून घेऊन जा. मला इथं ठेवू नका. श्वास कोणतो माझा. समुद्राच्या पोचणाऱ्या वाळूवर बलात्कार झाला माझ्यावर, पण इथे नको. इथे खुल्या आवारात माझ्या अनाथ मनावर बलात्कार होतो. नाही जणू, नाही जणू.